हात नव्हते लावू देत, पाणी मागला तर पाणी नव्हते देत. कुणबी लोक जेवायला बोलवत, पात्र उचलाल तर जेवायला येऊन म्हणत आपला समाज, नाही तर आम्ही जेवायला येणार नाही. तुमच्यासारी का सावकार होता येत तो काला फोडे आणि जेवण मागायला बोलले तर पात्र उचलाल तर आम्ही जेवायला येऊ, नाही जेवायला येणार नाही. त्याने म्हणलं नाही आम्ही पात्र उचलणार नाही, नाही जेवायला गेले. वणीला बोलवत पाणी नव्हतं देत, गिलासानं हातानं पे म्हणून हातानं पाणी पेवा लागलं पिवळ्या काळामध्ये. कोणी एका राहिली ना माझ्यासारखी तर ते का म्हणाची तू गिलासानं पाणी नाही देस तर वणीले का आले बोलावतं, तो नाही विचार पडे का धनाले. आमच्या इरीच्या पाण्यानं दार नव्हती दिलं, दारीचं पाणी मागा गेला तर कोणी दे शांतबाई राहिली तर, आणि कोणी म्हणे धरणं बालटी ओलणं म्हणे. हां बालटी धरणं ओलणं तर आता तुम्हा सारीच्या मुजर बाया माझ्या सारीच्या भेट झाल्या डोक्यात घ्या जवा आपल्या समाजच्या माझ्या सुना होतं. हे होती म्हणते ना चला बालकी धरू चला, हेच धरणं हेच विहीर माझ्या बापाने. गेल्या ओढला पाणी नाही भिल्या, केस टाकला काही टाकला तरी हारले ते लोक. संविधानापूर्वी या देशामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पुरोगामी फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. या देशामध्ये जेव्हा संविधानापूर्वी अनुसूचित जातीमधील जे महार आहेत, अस्पृश्य जातीमध्ये जे जाती मोडतात त्यांच्यावर संविधानापूर्वी बहुसंख्येने मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार होत होता. परंतु संविधानानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक प्रगती झाली, सामाजिक प्रगती झाली, आर्थिक उन्नती झाली. यानंतर आपल्याला हे चित्र बदलताना दिसून आलेले आहे. या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 नुसार सर्व नागरिक एकमेकांसमोर समान आहेत असं भारतीय संविधानाने सांगितले आहे. आणि सोबतच भारतीय संविधानातील अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्य समाजाला गणल्या जाणाऱ्या, छुवाछूत समजल्या जाणाऱ्या जी अनिष्ट रूढी परंपरा होती ती अनुच्छेद 17 नुसार नष्ट करण्यात आलेली आहे. आणि समोर जाऊन जर आपण भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर ज्या अस्पृश्य समाजाला या देशामध्ये, या राज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या अस्पृश्य समाजाला 21 क नुसार शिक्षणाचा अधिकार सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. आणि अनुच्छेद 21 सांगते की या देशातील नागरिकांना, तो अस्पृश्य समाजातील असो की इतर घटकातील असो, त्या प्रत्येक व्यक्तीला जो भारतीय समाजामध्ये राहतो त्याला चांगले जीवनमान जगण्याचा, शिक्षणाचा आणि आपले जीवनमान उंचावण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. केवळ जे लोक वाईट नजरेने बघत होते आणि जे अन्याय अत्याचाराच्या दृष्टीने आपल्या मनामध्ये एक सल म्हणून बघत होते तर ते सुद्धा प्रमाण या येत्या नजीकच्या काळामध्ये ते कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पूर्वी खूप जातीभेद होता. म्हणजे आम्ही लहानपणी असताना खूप असा वेगळा जवळ येऊ देत नव्हते. एससी समाज हा कोणता कोण हा वेगळा असा करत होता. परंतु आता ती तशी राहिलेली नाही. कारण शिक्षणाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून प्रत्येकाचे विचार बदलले आणि ती दुरी राहिलेली नाही. 90% तर मिटलेलाच आहे. हा जातीयवाद हा माणसानेच तयार केलेला आहे, ईश्वराने नाही. महाराजांनी म्हटले ग्रामगीतेत सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक, या सामुदायिक प्रार्थनेमुळे सर्व हा जातीभेद मिटला आहे. एसी समाजचा असो किंवा कुणबी समाज असो, आम्ही मौतीला जातो तेही लोक येतात. आता तो भेद, आता खाना घेणा पहिला नव्हता, आता आम्ही त्याच्या घरी जेव्हा जातो तेही आमच्या घरी, त्यात लग्न कार्य असो किंवा काही असो, याच्यात सर्व फ्री आहे. म्हणजे आता मतभेद हा, जातीभेद हा राहिलेलाच नाही.